आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 201 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 202 पासून पुढच्या क्रमांकाच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ज्ञानीपुरुष आपल्या स्वभावाला अनुसरून कसा वागतो आणि त्याचप्रमाणे इतर प्राणीसुद्धा आपापल्या स्वभावाप्रमाणेच कशा चेष्टा करत असतात, अशा व्यक्तीला इतरांना काहीही सांगितलं तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. मग अशा व्यक्तीला सांगून आपण आपला उपदेश, आपलं ज्ञान, आपले परिश्रम वाया का घालवायचे, अशा आशयाचं विवेचन भगवंत करताना दिसत आहेत. या ओवीचं माऊली काय निरूपण करतायत ते बघूयात. माऊली म्हणतायत, म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळावी ना कौतुके आदी करुनी. अर्थात म्हणून जाणत्या मनुष्याने कौतुकाने देखील या इंद्रियांचे लाड करू नयेत. माऊली पुढं ज्या महत्त्वाच्या गोष्टींचं सूचन करणार आहेत ती गोष्ट साधकासाठी, आराधकासाठी अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. कारण यामध्ये माऊलींनी शरीराचा आराधनेमध्ये कितपत उपयोग होतो आणि शरीराचं नियंत्रण हे किती आवश्यक आहे आणि शरीराला स्वैर सोडलं तर ते शरीर कशा प्रकारे आराधनेला घातक ठरतं, या सगळ्यांचं वर्णन माऊलींनी इथं केलेलं आपल्याला दिसतं. आपण जीवन जगत असताना स्वतःच्या जीवनाच्या प्राथमिकता या आधी लक्षात ठेवल्या पाहिजेत. इंग्रजीमध्ये खूप सुंदर शब्द आहे प्रायोरिटी. जीवन जगत असताना कोणत्या गोष्टींना प्राथमिकता द्यायची, कोणत्या गोष्टींना दुय्यम महत्त्व द्यायचं, या गोष्टीचा माणसानं विचार केला पाहिजे. माणूस दैनंदिन जीवनामध्ये प्राथमिकता ठरवूनच जीवन जगत असतो. परमार्थ असो किंवा संसार असो, दोन्हीमध्ये माणूस पुढे जातो. त्याचं कारण त्यानं ठरवलेल्या प्राथमिकता असतात. माणसाचं अधःपतन, माणसाचा उद्धार, या सगळ्या गोष्टी माणूस कोणत्या गोष्टींना प्राथमिकता देतो याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या गतीला कारण प्राथमिकता आहे. आपण प्राथमिकता कशाला देतोय? आता माणसाला सर्वाधिक गरज ज्या गोष्टीची वाटते, सर्वाधिक आवड ज्या गोष्टीची माणसाला असते, त्या गोष्टींनाच माणूस प्राथमिकता देत असतो. प्रपंचाला, कुटुंबाला, पती पत्नी, मुलं बाळं यांना प्राथमिकता द्यावी की स्वतःच्या आध्यात्मिक साधनेला प्राथमिकता द्यावी, याचा विचारही अनेक जण करत असतात. आपण जीवनामध्ये प्राथमिकता देतो ती प्रपंचाला, व्यवहाराला, पैशाला, सत्ता, संपत्ती, मान सन्मान कमवणं, याला आपण प्राथमिकता देत असतो. पण आयुष्याचं गणित नीट न कळल्यामुळं माणसाच्या प्राथमिकता बदलत असतात, चुकतही असतात. प्राथमिकता चुकते कधी तर 2-3 गोष्टी नीट या दृष्टीनं समजून घेतल्या पाहिजेत. एक, जेव्हा वेळ कमी असतो, जेव्हा साधनं पुरेशी नसतात, तेव्हा प्राथमिकता गांभीर्यपूर्वक स्वीकारायला हवी. व्यवहार असो किंवा परमार्थ असो, दोघांमध्ये सुद्धा
प्राथमिकतेवर भर देणं, प्राथमिकता ठरवणं ही गोष्ट अतिशय आवश्यक असते. संतांच्या आणि सामान्य माणसाच्या जीवनाची किंवा त्यांनी आयुष्यात दिलेल्या प्राथमिक गोष्टींची तुलना केली तर आपल्याला हा विषय अधिक स्पष्ट करून सांगता येईल. संतांच्या दृष्टीनं प्राथमिकता कशाला होती? जगद्गुरू तुकोबारायांचं जीवनचरित्र आपण तपासलं तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राथमिकता त्यांनी कशाला दिली? स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीला, स्वतःच्या आत असलेल्या विकारांच्या निरसनाला, स्वतःत असलेल्या दोषांच्या उच्चाटनाला, जगाच्या, इतरांच्या, परक्यांच्या लौकिक आध्यात्मिक हिताकरता तुकोबाराय झटले. कारण त्यांना तुकोबारायांनी प्राथमिकता दिली. स्वतःच्या प्रपंचाकडेच तुकोबारायांनी दुर्लक्ष केलं. स्वतःचा प्रपंच दुर्लक्षित केला, पण आपलं आध्यात्मिक साध्य, आपली आध्यात्मिक साधना त्यामध्ये खंड पडू दिला नाही. उलट आपल्या आध्यात्मिक साधनेला पुष्ट करण्याची ही एक संधी आहे असं समजून तुकोबारायांनी व्यवहार, प्रपंच यांना मूठ माती दिली. अक्षरशः आपली सावकारकी इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवून टाकली. व्यवहाराला प्राथमिकता दिली नाही. कारण 1628ला जेव्हा दुर्गादेवी नावाचा दुष्काळ आला तेव्हा तुकोबारायांना ह्या गोष्टीची गरज वाटली की आता आपल्याकडं जे काही आहे ते आपण इतरांना वाटलं पाहिजे, इतरांना दिलं पाहिजे. कारण प्राथमिकता वेगळी होती. तुकोबारायांच्याच काळात इतर लोक जी होती त्या लोकांनी सुद्धा दुष्काळामध्ये इतरांना अधिकाधिक कसं लुटता येईल या दृष्टीनं प्रयत्न करून बघितलेले होते. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काही लोकांचं दातृत्व बाहेर आलं आणि काही लोकांचं पापी मन बाहेर आलं. काहींनी कोरोना ही संधी मानून लोकांना जेवढं लुबाडता येईल तेवढं लुबाडलं, जेवढे पैसे कमावता येतील तेवढे कमावले. आणि काहींनी ही वेळ दानाची आहे, मदतीची आहे, इतरांसाठी जगण्याची आहे असं समजून काहींनी कोरोनामध्ये चांगली कामं केली, पुण्यात्मक कामं केली. हा फरक, हा भेद कशामुळे झाला, कशामुळे हा भेद दिसला? त्याचं महत्वाचं कारण आहे प्राथमिकता. तुम्ही जर स्वतःच्या आत्मिक उन्नतीला प्राथमिकता देणार असाल तर आपोआपच तुम्ही भौतिक प्रगतीला, स्वार्थाला, इतरांच्या अहिताला, थोडंसं दुर्लक्षित कराल. लोकांचं हित कशात होईल याकडं तुम्ही लक्ष द्याल आणि माझी आध्यात्मिक उन्नती कशी होईल याकडं लक्ष द्याल. त्याला तुम्ही प्राथमिकता दिली की आयुष्याचं गणित बदलून जातं. अगदी यू टर्न म्हणतो आपण तशी गती, तसं वलय, तसं वळण मिळतं आयुष्याला प्राथमिकता बदलली की. वाल्या कोळ्यानं आधी कुटुंबाला, प्रपंचाला प्राथमिकता दिली म्हणून तो ब्रह्महत्येसारखी पातकं करत होता. नारदांनी उपदेश केल्यावर प्राथमिकता बदलली. महत्व कुणाला यायला लागलं? भगवंताच्या नामाला, भगवंताच्या चिंतनाला. आणि मग रामायणाचा जन्म झाला. प्राथमिकता बदलल्यामुळे रामायण जन्माला आला. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करण्याच्या आधी बायकोची गुलामी केली. अक्षरशः बायकोचा गुलाम म्हणून पुंडलिक राहिले. पण कुकुटमुनींचं दर्शन झालं आणि प्राथमिकता बदलून गेल्या आयुष्याच्या. इतक्या प्राथमिकता बदलल्या की ज्या आईवडिलांना दुर्लक्षित केलं होतं आता त्यांची सेवा हेच आयुष्याचं अंतिम ध्येय बनलं. प्रपंच दुय्यम झाला, प्राथमिकता बदलली. जीवन जगत असताना आपण ज्या गोष्टींना प्राथमिकता देत आतापर्यंत जगलोय त्या गोष्टींना प्राथमिकता दिल्यामुळं मला काय मिळालं, काय साध्य झालं याचा विचार करून आता थोड्या प्राथमिकता बदलून बघू असा विचार करून बघावा. म्हणजे काहीतरी नवं, वेगळं आयुष्यात घडू शकतं, आपल्याला काहीतरी नवं असं मिळू शकतं. संपत्ती कमवण्यात अनेकांनी आयुष्य घालवलं.
मान सन्मान कमवण्यात आयुष्य घालवलं, पण ते कमवताना बाकीचं सगळं गमावलं. चारित्र्य, स्वतःचं नाव, चांगुलपण, पुण्य, घराण्याची परंपरा, या सगळ्यांना मातीमोल करून लोकांनी काही कमवलं. पण जे आयुष्यामध्ये ईश्वराला प्राथमिकता देतात, परमार्थाला प्राथमिकता देतात, साधनेला आराधनेला प्राथमिकता देतात, ते आपोआपच इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. इतर गोष्टी ते आपोआप नाकारतात. भगवंतही तेच सांगतात. मनुष्य शरीरात आल्यानंतर जर आपल्याला आपलं हित साध्य करायचं असेल तर इंद्रियांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे. म्हणून आतापर्यंत ज्या प्रकारचं वर्णन केलं, ज्याप्रमाणे अग्नीच्या प्रेमात पडलेल्या पतंगाचं मरण अटळ आहे, त्याप्रमाणे विषयांना प्राथमिकता देणाऱ्याचं अधपतन अटळ आहे आणि त्यामुळं तिकडं जायचं नाही. म्हणून इंद्रिय एके, म्हणून इंद्रियांना एकमेव महत्व देऊन जाणतेनी पुरुखे. म्हणून जाणत्या पुरुषानं, जाणतेनी पुरुखे, पुरुखे म्हणजे पुरुषानं, जाणत्या पुरुषानं, ज्याला जाणीव आहे, ज्याला ज्ञान आहे, ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे विचार आहे, अशा जाणत्या पुरुषानं लाळाविना कौतुके आदी करू नये. इंद्रियांचा लाड करू नये. कारण इंद्रियांचा लाड केल्यानंतर इंद्रिय त्यांच्या इच्छेप्रमाणे वागायला लागतात, त्यांच्या इच्छेप्रमाणे प्राथमिकता बदलायला लावतात. आराधना चालू आहे, आराधनेची वेळ झालेली आहे आणि अचानक काहीतरी मनामध्ये आलं की नको, आराधनेपेक्षा दुसरं काहीतरी महत्वाचं आहे, तिकडं आपण लक्ष देऊ. प्राथमिकता बदलली. तुम्ही इंद्रियांचे लळे पुरवायला लागलात की इंद्रिय हळूहळू तुम्हाला तुमच्यापासून दूर करून, तुम्हाला तुमच्या पदापासून दूर करून स्वतःच्या वासना तृप्तीमध्ये गुंतवायला लागतात. आणि म्हणून शहाण्या माणसानं लाळाविना कौतुके आदी करू नये. कारण एकदा या शरीराचा लाड करायला सुरुवात केली की ही इंद्रिय हळूहळू त्याच्यामध्ये गुंतत जातात, विषयामध्ये गुंतत जातात. म्हणून त्यांना आधीपासूनच आवर घातला पाहिजे. हा गा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काही. अर्थात अरे सापाबरोबर खेळता येईल का? वाघाचा सहवास सिद्धीला जाईल का? सांग पाहू. हलाहल विष पचेल का? 3 महत्वाची उदाहरणं इथं माऊलींनी दिलेली आहेत. पहिलं, हागा सर्पेसी खेळो येईल. जिवंत सापाबरोबर खेळता येईल का? आता बाजारामध्ये खोटे साप मिळतात, सगळे प्राणी खोटे मिळतात. आजकालच्या जमान्यात सगळंच खोटे मिळायला लागले. खोटे साप मिळतात. खोट्या सापाबरोबर एखाद्या वेळी खेळता येईल. खऱ्या सापाबरोबर खेळता येईल का? खऱ्या सापाबरोबर जर तुम्ही खेळला तर तुमचा खेळ होण्याची शक्यता आहे. म्हणून हागा सर्पेसी खेळो येईल. सापाबरोबर खेळता येईल का? किंवा व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. वाघाच्या सहवासात एखादा माणूस राहिला तर त्याचं कार्य सिद्धीला जाईल का? तोच सिद्धीला पोहोचण्याची शक्यता आहे, तोच मरण्याची शक्यता आहे. म्हणून वाघाच्या सहवासात जो गेला त्याचा कार्यक्रम झाला. आमच्या कॉलेज स्टाफमध्ये एकदा चर्चा निघाली की आमच्याकडे बिबट्या वगैरे खूप फिरायला लागल्या, तर वेगवेगळ्या ठिकाणावरून बातम्या येतात की इथं बिबट्या दिसला, तिथं बिबट्या दिसला. तर आमचा सगळा स्टाफ असताना विषय निघाला की बिबट्या जर आला तर काय करायचं. मी विनोदानं म्हणालो, आपण काहीच नाही करायचं, जे करायचं तो बिबट्या करून घेईल, आपल्याला काही करायची तो संधीच देणार नाही. जे काय करायचं ते बिबट्या करेल. व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. वाघाच्या सहवासात राहिल्यावर आपलं काही भलं होईल का? नाही. तिथं अहितच आहे. इथं माऊलींनी इंद्रियांच्या
मागं लागलेल्या लोकांसाठी ज्या उपमा वापरल्यात त्या महत्त्वाच्या आहेत. पहिली उपमा वापरली आहे सापाची, दुसरी उपमा वापरली आहे वाघाची. साप म्हणजे ज्याच्यात स्वभावतः विष आहे. इंद्रियांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींमध्ये स्वभावतः विष आहे. ते विष कशाचं आहे थोडं नीट समजून घेतलं पाहिजे. विषाचं महत्वाचं काम जर काय असेल तर आयुष्य कमी करणं. विष काय करतं? आयुष्य कमी करतं. वाघाचा सहवास काय करतो? आयुष्य कमी करतो. तुम्ही वाघाला भेटलात, समजायचं संपला तुमचा आता आयुष्य शिल्लक राहिलं नाही. तसं विषयाच्या सहवासात गेल्यावर आयुष्य शिल्लक राहत नाही. कारण इंद्रियांच्या उपभोगामध्ये एकदा शरीर अडकलं की या शरीराचा अंत निश्चित आहे. आणि या शरीराद्वारा जे साध्य करायचं आहे ते साध्य शरीरापासून दूर जातं. म्हणूनही विषय शरीराचा घात करणार आहेत. असा दुहेरी घात इंद्रियांकडून होत असतो. म्हणून माऊलींनी उदाहरण दिलं, एक सापाचं, दुसरं वाघाचं, आणि तिसरं उदाहरण दिले, सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काही. विषच प्राशन केल्यावर माणूस जगेल का? विष पचेल का? हलाहल विष पचेल का? लोक म्हणतील महादेवानं पचवलं. ते महादेव होते म्हणून त्यांनी पचवलं. सामान्य माणसाला शक्य नाही. ज्याप्रमाणे विष पचणं शक्य नाही अगदी त्या पद्धतीनं देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. अर्थात पहा, खेळताना सहज अग्नी लागला आणि जर का तो भडकला तर तो जसा आवरत नाही तसे कौतुकानेही इंद्रियांचे लाड पुरविणे चांगले नाही. अग्नीशी खेळ करू नये असं म्हणतात. आपल्याकडं खूप सुंदर म्हण आहे, कुणाबरोबरही खेळावं पण आगीबरोबर खेळू नये. कारण अग्नीबरोबर तुम्ही खेळायला गेलात आणि तुमचा खेळ बघून अग्नीला वाटलं की आपणही याच्याबरोबर खेळावं, मग अग्नीचा खेळ सुरू झाल्यावर मग तुमचा खेळ संपला म्हणून समजा. देखे खेळता अग्नी लागला, खेळता खेळता जरी चुकून अग्नी लागला, आग लागली खेळता खेळता, मग तो न सावरे जैसा उधवला, मग तो अग्नी भडकल्यावर तो जसा थांबत नाही. अग्नीचं हे वैशिष्ट्य आहे, थोडा आहे असं समजून थोडा गहाळ राहिलात की तो अग्नी कधी भडकेल याची शक्यता नाही. म्हणून अग्नीला कधीही सहज घ्यायचं नसतं, अग्नीला गांभीर्यानंच घ्यायचं असतं. कारण अग्नी कधीही भडका उडू शकतो अग्नीचा. तैसा इंद्रिया लळा दिदला भला नव्हे. जसं तुम्ही अग्नीमध्ये काही पदार्थ टाकले की तो अग्नी विझणार नाही, तसंच इंद्रियांना विषयांचं सेवन करायची एकदा सवय लागली की मग इंद्रियही आकळात येत नाहीत. काही गोष्टी एका विशिष्ट वेळेतच नियंत्रणात राहतात. त्या वेळेतच, त्या वयातच त्यांना नियंत्रणात ठेवावं लागतं. एकदा ते वय निघून गेलं की मग त्या गोष्टी नियंत्रणात राहत नाहीत. म्हणून आपल्याकडं जी वर्ण व्यवस्था होती, 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम, 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रम, पुढं 75 वर्षापर्यंत वानप्रस्थाश्रम, त्याच्या पुढं संन्यास, ही जी पद्धत होती ती कशासाठी होती? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती 1 ते 25 या वयामध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन. कारण या वयामध्ये ज्यानं इंद्रिय नियंत्रण केलं त्याला पुन्हा आयुष्यात कधी इंद्रिय नियंत्रणासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज पडत नाही. ते वय असतं. त्या वयात इंद्रिय नियंत्रणातही येतात. त्या वयात जे वळण तुम्ही इंद्रियाला लावाल ते वळण त्या इंद्रियाला लागतं. म्हणून सगळ्यात जास्त लक्ष जे द्यायचं आहे मुलांकडं, लेकरांकडं, ते 25 वर्षापर्यंत. नंतर ते असेही आपल्या आवाक्यात नसतात, पण 25 वर्ष वयापर्यंत आपणही मुलाला नियंत्रणामध्ये ठेवायचंय आणि मुलांनीही स्वतः नियंत्रणामध्ये राहायचा प्रयत्न करायचा आहे. कारण या वयात नियंत्रणाची सवय शरीराला लागली की ती सवय संन्यासाश्रमापर्यंत नेऊन ठेवते.
आता वर्णव्यवस्था बिघडण्याचं महत्वाचं कारण ब्रह्मचर्य याच व्रताचं पालन नीटसं केलं जात नाही. ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शारीरिक सुख नाही. ब्रह्मचर्य ही खूप वेगळी संकल्पना आहे. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ आहे संयम, नियमन, स्वतःच्या शक्तीनं लावलेली बंधनं स्वतःला नियमात बांधून घेणं. आणि ते या करता नाही की बंधनात जायचंय, गुलामीची सवय लावून घ्यायची आहे, या करता नाही. ऊर्जा साठवण्यासाठी ती ऊर्जा नको त्या ठिकाणी नको त्या वेळी वापरली जाऊ नये याच्याकरता ब्रह्मचर्य व्रताचं पालन आहे. आणि ज्या व्यक्तीकडून स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न 25 वर्षापर्यंत होत नाहीत, इथं एकदा स्वैर आचरण सुरू झालं की पुढं सगळं आयुष्य स्वैराचार्य होऊन जातं. गाडी जेव्हा सुरू होते तेव्हाच तिचा वेग नियंत्रणात ठेवू शकता. गाडीचंही तसंच आहे. 0 पासून 25 किलोमीटरची गाडी चालू आहे, अतिशय नियंत्रणात आहे. अचानक कुणी कुत्रा समोर येऊ, काही समोर येऊ, 25 किलोमीटर पर आवर्स प्रति तास वेगानं जाणारी गाडी कधीही नियंत्रणात घेता येऊ शकते. जसा जसा गाडीचा स्पीड वाढेल तशी तशी गाडी नियंत्रणात आणणं अवघड जाते. म्हणून नियंत्रण आधीच गरजेचं आहे. कारण एकदा नियंत्रण सुटलं, 75च्या पुढं गाडी असेल आणि त्यावेळी काही समोर आलं तर नुकसान ठरलेलं आहे. गाडीचं तरी नुकसान होईल, अपघात झाला तर समोरच्याचं तरी नुकसान होईल आणि मोठा घातपातही होऊ शकतो. जेवढा स्पीड जास्त तेवढा घातपात जास्त, जेवढा स्पीड कमी तेवढं नियंत्रण जास्त आणि अपघाताची शक्यता कमी. अगदी त्या पद्धतीनं एकदा का तुम्ही नियंत्रण शरीरावरचं घालवलं की मग भला नोहे तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. इंद्रियांचा लळा कधीही हितकारक ठरत नाही. वेगावर प्रेम म्हणजे जीवाचा घात. आपण महामार्गावर कधी गाडी चालवली तर महामार्गावर खूप छान ओळी लिहिलेल्या असतात. अति घाई संकटात नेई, स्पीडचा खेळ आयुष्याचा खेळ, असं काहीतरी बरंच काही काही लिहिलेलं असतं. खूप अर्थपूर्ण असतात ना बऱ्याचदा ते लिहिलेले. काय एक्सिलेटरवर पाय देण्यापूर्वी घरच्यांचा विचार करा, असे आशयाचे पण त्याच्यामध्ये असतात. का असतात? महामार्गावर गाडीचा स्पीड तुम्हाला किमान 80 ठेवावा लागतो. 80च्या खाली तुम्हाला स्पीड ठेवता येत नाही. गणेश सरांनी पण एक पाठवले, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, ते लिहिलेलं असतं. ते खरं आहे, मनाचा ब्रेक म्हणजे उत्तम ब्रेक. एकदा मनावर आपला ब्रेक असला की मग पाय आपोआप त्या ब्रेककडे जाणारच नाही, त्या ब्रेकची गरजच पडणार नाही मनावर व्यवस्थित ब्रेक असेल तर. कारण एक्सिलेटरवरच पाय गेला नाही की आपोआप ब्रेकवर पाय दिल्यासारखं आहे. आणि म्हणून असं का सांगितलं जातं त्याचं कारण आहे, इंद्रिया लळा दिदला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरापराधीना का नाना भोग रचना मिळवावी. अर्थात खरे पाहिले असता अर्जुना, गुणाधीन असणाऱ्या या शरीराकरता नाना प्रकारचे भोग का मिळवावेत. ज्ञानोबरांचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न ऐकून काही लोकांना आश्चर्य वाटेल, असा कुठं प्रश्न असतो? काय प्रश्न आहे? एरवी तरी अर्जुना, अरे अर्जुना, या शरीरापराधीना, या शरीराला जे की स्वतः पराधीन आहे, इतराचं आहे, दुसऱ्याचं आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहे, गुलाम आहे हे शरीर स्वतः. अशा गुलाम असलेल्या शरीरासाठी वेगवेगळी भोगरचना का मिळवावी, का जमवावी? ज्ञानोबराय असं म्हणू शकतात, कारण ज्ञानोबरांची प्राथमिकता वेगळी आहे. इंद्रियांच्या वासनांची पूर्ती हा प्राधान्यक्रमच नाहीये माऊलींचा. इंद्रिय निग्रह, इंद्रिय संयम,
मनोनिग्रह, आत्मचिंतन, भगवत स्मरण, ब्रह्मलीनत्व ही प्राथमिकता आहे ज्ञानोबरांची. आणि ज्यानं आयुष्यामध्ये या साधनेला प्राथमिकता दिली त्याला असंच वाटणार की या शरीराचे भोग का पूर्ण करावेत, हे शरीर तरी आपल्या हातामध्ये कुठे आहे. म्हणून माऊली सांगतायत, एरवी तरी अर्जुना या शरीरापराधीना नाना भोग रचना मिळवावी. कशाला या शरीराचे भोग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अर्जुना? कारण हे शरीर मुळातच पराधीन आहे, इतरांच्या अधीन आहे. हे शरीर आपल्या अधीन नाहीये. आपण सायासे करुणी बहुते सकळही समृद्धी जाते, उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का. अर्थात आपण पुष्कळ त्रास सोसून मिळवलेल्या सर्व संपत्तीचा देहाकरता अहोरात्र का विनियोग करावा. आपण या शरीराच्या तृप्तीसाठी, शरीराच्या परिपूर्तीसाठी का प्रयत्न करावेत, हा माऊलींचा प्रश्न आहे. आपण सायासे करुणी बहुते, प्रचंड प्रयत्न करून सकळ समृद्धी जाते, सगळी संपत्ती वगैरे आपण मिळवायची. उदो असतो या देहाते, दिवस रात्र या शरीराला प्रतिपाळावे का, या शरीराला का पाळावं, का या शरीराचं भरण पोषण करावं. माऊलींचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. माऊली म्हणतायत, या शरीराला दिवस रात्र का सजवावं, सजवण्यासारखं काय आहे या शरीरात. विचार जर केला तर आपण जर या शरीराला प्राथमिकता देत असू तर शरीर प्राथमिकता देण्याच्या लायक आहे का. याचा अर्थ असा नाही की शरीराला महत्त्व द्यायचं नाही. आपला विषय प्राथमिकतेचा चाललाय. MPSC UPSCला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. तुमच्याकडे 4 गोष्टी दिलेल्या असतात, त्या 4 गोष्टींचा प्राधान्यक्रम निश्चित करा असा प्रश्न दिला जातो. मग त्याच्यामध्ये असेल समजा प्रश्न, आपण उदाहरणादाखल काही प्रश्न घेऊ. आराधना, नोकरी, कुटुंब, नातेसंबंध किंवा मित्रमंडळी यांच्यामध्ये तुम्ही प्राधान्यक्रम कशाला देता असा जर प्रश्न विचारला तर आपला प्राधान्यक्रम काय असेल. तो प्राधान्यक्रम आपण थोडासा नीट विचारपूर्वक ठरवला पाहिजे. हा आपला विषय होता की प्राधान्यक्रम आपण कशाला देणार आहोत, कोणत्या गोष्टीला, कुठं, कधी, कसा प्राधान्यक्रम द्यायचा, या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. प्रपंचाला प्राधान्यक्रम का द्यायचा, कधी द्यायचा आणि किती द्यायचा, त्याचं कारण एवढंच की प्रपंचाला प्राधान्यक्रम जर नाही दिला तर कधी कधी तो प्रपंच तुमचा परमार्थ आणि पारमार्थिक वेळही खाऊन टाकू शकतो. असं होऊ शकतं. प्रपंचाला वेळ याकरता द्यायचा की प्रपंचाला वेळ नाही दिला तर तुम्हाला परमार्थालाही वेळ काढता येणार नाही. म्हणून प्रपंचाला वेळ द्यायचा एक कारण. दुसरं महत्वाचं कारण प्रपंचाला वेळ देण्यामागचं की आपल्यावरती केवळ आध्यात्मिक जबाबदारी आहे असं नाही. आध्यात्मिक जबाबदारी स्वतःसाठी आहे, पण प्रापंचिक जबाबदारी आपल्याला प्रकृतीसाठी आहे, भगवंतानं घालून दिलेल्या नियमांसाठी आहे. स्वधर्माचा तो एक भाग आहे. प्रपंच हा स्वधर्माचाही एक भाग आहे, प्रकृतीचाही एक भाग आहे. याचा अर्थ प्रपंचाकडे दुर्लक्ष करायचंय असं नाही, प्रपंचाकडेही लक्ष द्यायचं. कारण प्रपंचाकडे जर वेळ दिला नाही, आता प्रवचन आराधना चालू असताना मी फोन उचलला तो याकरता की 5 वेळा मिस कॉल येऊनही मी फोन उचलला नाही आणि काही इमर्जन्सी झालेली असती तर कदाचित घरून ऑर्डर आली असती की आता प्रवचन बंद. घरूनही नीट आपल्याला परवानगी मिळतीये
आपल्याला जे काही साधन लागतंय ते सगळं आयतं उपलब्ध करून दिलं जाते. कशाच्या जोरावर? की या माणसाला 1 तास आराधनेला दिला की बाकीच्या वेळेमध्ये हा माणूस आपल्याला अवेलेबल होतो. पण आता काही झालीच इमर्जन्सी अशा वेळी तर तिकडंही प्राधान्यक्रम दिला पाहिजे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही प्रपंचाला परमार्थातला वेळ दिला की प्रपंचही तुम्हाला परमार्थाकरता वेळ देणार आहे. तुम्ही लेकरासाठी थोडा वेळ दिला की लेकरही तुम्हाला तुमच्या परमार्थामध्ये सहाय्यकारी होणार आहेत. तुम्ही स्वार्थी पद्धतीनं केवळ परमार्थात रमलात, प्रपंचाकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा परमार्थ सुद्धा बाधित होऊ शकतो. म्हणून प्रपंचाकडे लक्ष आहे. पण याचा अर्थ असा नाही की सगळं लक्ष प्रपंचाकडे आणि परमार्थाकडे दुर्लक्ष करायचं. तिथं चूक ही होईल की तुम्ही साधनारत नाही राहिलात. साधनेकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं, पूर्ण वेळ प्रपंचाला दिलात तर तुमचा व्यक्तिगत घात होईल, व्यक्तिगत अहित होईल, व्यक्तिगत प्रगती थांबेल, आध्यात्मिक प्रगती थांबेल. आणि म्हणून माऊलींचं म्हणणं आहे की या शरीराला पालन पोषण किती करावं. गाडी घेतली आपण, पण त्या गाडीला किती साफ करावं. नुसती गाडी पुसतच राहायची, नुसती गाडी धुवतच राहायची. त्या गाडीनं काही प्रवास करायचा की नाही, त्या गाडीचा काही उपयोग करायचा की नाही, का नुसती शो म्हणून ठेवायची. या शरीराला फक्त लाड पुरवायचे या शरीराचे. या शरीराकडून काही साधना करून घ्यायची की नाही. हे शरीर मिळालंय कशा करता? हे शरीर साधनेसाठी, आराधनेसाठी मिळालंय. आणि आराधनेसाठी, साधनेसाठी मिळालेल्या शरीराच्या द्वारा जर तुम्ही आराधना साधना सोडून पूर्णपणे शरीराच्याच हितामध्ये गुंतलात, याचा अर्थ असा की तुम्ही फक्त गाडी सजवण्याच्या मागे लागलात, गाडीमध्ये वेगवेगळे फीचर्स घेण्याच्या नादाला लागलात, पण त्या गाडीचा उपयोगच करायला विसरलात. ती गाडी सजवण्याकरता नाहीये, ती गाडी प्रवासाकरता आहे. ती गाडी तुम्हाला कमीत कमी वेळात कुठंतरी पोहोचवू शकते, त्याच्याकरता ती गाडी आहे. तसं हे शरीर रूपी साधन कशा करताय? या शरीराच्या साधनाद्वारा परमार्थ करता येतो. या शरीराद्वारा आपल्याला देवळात जाता येतं, या शरीराद्वारा नामस्मरण करता येतं, या डोळ्याच्या द्वारा त्या भगवंताची मूर्ती मन भरून बघता येते, भगवंताचं गुणसंकीर्तन या कानानं ऐकता येतं, भगवंताच्या गुणकीर्तीमध्ये भाव विभोर होता येतं या शरीराच्या द्वारा. या पायाद्वारा भगवंतापर्यंत चालत जाण्याचा आनंद घेता येऊ शकतो. या शरीराद्वारा निर्धास्त होऊन, निर्भय होऊन आनंदानं त्याच्या नामस्मरणात नाचता डुलता येऊ शकतं. याच्याकरता हे शरीर आहे. या शरीराचा प्राधान्यक्रम हा असायला हवा. आपण ते सोडून देऊन फक्त या शरीराला सजवण्यातच लागलो. वेगवेगळी सुगंधी द्रव्य लावणं, आंघोळ करणं, महागडी कपडे घालणं, ब्रँडेड वेगवेगळ्या वस्तू वापरणं, शरीराला पूर्णपणे सजवणं, याच्यातच जर शरीर आपण वापरलं आणि आराधना साधना याच्याकडेच हे शरीर वापरलं गेलं नाही तर माऊलींच्या मते तो सगळ्यात मोठा आत्मघात आहे. या मताचे माऊली असल्यामुळं माऊलींचं म्हणणं आहे, आपण सायासे करुणी बहुते, आपण प्रचंड प्रयत्न करून वेगवेगळी समृद्धी मिळवून रात्रंदिवस या शरीराला का प्रतिपाळावं, का या शरीराचं लालून चालून करावं. जे साधन आहे त्याचं काय एवढं लालून चालून करावं. भाड्यानं घेतलेल्या घोडीला नुसतं सजून का ठेवावं, तिला आपण वापरलं पाहिजे. म्हणून या शरीराच्या द्वारा साधना करण्यासाठी या शरीराला वापरायचं. खूप सुंदर अभंग आले आता मला वाचताना समोर स्क्रीनवर. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, माझ्या पहा विठोबाचे मुख, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. सगळ्या शरीराला आवाहन करायचंय, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. या सगळ्या शरीराला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सगळ्या इंद्रियांना उपदेश करायचा आहे
की तुम्ही साधनारत व्हा. डोळ्यांना सारखं सांगायचं, बाबा तू चांगलं काहीतरी बघ, भगवंताचं रूप बघ. भगवंताचं रूप बघण्याची एकदा गोडी लागली की तुला बाकी काही बघावंसं वाटणार नाही. सगळ्या इंद्रियांना हा उपदेश सारखा करत राहायचा. हे सगळं सोडून या सगळ्या इंद्रियांना विषयांमध्ये जर आपण गुंतवत राहिलो तर तो आत्मघात आहे, असं माऊलींचं स्पष्ट म्हणणं आहे. माऊली पुढे म्हणतायत, सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडोनी देहाते पोखावे काही. अर्थात रात्रंदिवस श्रम करून संपत्ती मिळवायची व तिचा विनियोग स्वधर्माकडे न करता देहाचे पोषण करण्याकडे करावे का? पुन्हा तो प्रश्न. प्राधान्य क्रमच माऊलीचा खूप स्पष्ट आहे. संबंध ज्ञानेश्वरी मध्ये तुम्ही वाचलात, प्राधान्य क्रमाचा फक्त फरक आहे. प्राधान्य क्रम बदलले की आयुष्यामध्ये क्रांतिकारी बदल होणार आहे. संतांचं जगणं आणि सामान्यांचं जगणं याच्यामध्ये फरक कशामुळे पडत असेल तर फक्त प्राथमिकता. संतांच्या जीवनात फक्त साधनेला, आराधनेला, भगवंताच्या नामचिंतनाला प्राधान्य आहे, प्राथमिकता आहे. किती प्राथमिकता आहे? संतांना खंत वाटते की देवा जांभई मला येऊ देऊ नकोस, शिंक येऊ देऊ नकोस, जांभळी येऊ देऊ नकोस. का? शिंक आली, जांभळी आली की तेवढाच क्षण तुझं नामस्मरण करता येणार नाही. एवढा प्राधान्य क्रम आहे नामस्मरणाला संतांच्या आयुष्यात. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, सर्वाभूती आनंदी आनंद साठवे. सगळीकडं आनंदी आनंद, जागृती स्वप्नी सुषुप्ती सगळ्या अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण. त्याच्याशिवाय एक क्षणही दुसरं काही करायचं नाही. क्षण न वजावा एक क्षण वाया, एक क्षण सुद्धा वाया घालवायचा नाही त्याच्या चिंतनाशिवाय. कारण शरीर खूप दुर्मिळ दुर्लभ आहे. या शरीराचा खूप मोजून मापून तोलून उपयोग करायला हवा. केशर असेल, अत्तर असेल, अशा ज्या महागड्या वस्तू असतात किती आपण जपून वापरतो. मी काल परवा एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला, आता मला ती नावं आठवत नाहीत, पण काहीतरी 700 का 800 करोडचा कोणता तरी एक हिरा मी बघितला. कितीतरी करोड रुपये लिटर विंचवाचं विष असतं म्हणे. म्हणजे असं ती यादी आली होती की कशा सगळ्यात महागड्या वस्तू कोणत्या. आपल्याला वाटतं की हिरा सगळ्यात महाग आहे, हिऱ्यापेक्षाही महाग असे काही धातू पदार्थ आहेत या जगामध्ये. आता असा पदार्थ इतका प्रचंड महाग आहे, आपण कसा वापरू तो? आपल्या घरामध्ये जर पंगती बसल्या तर आपल्याला तूप वाढायचं असेल तर तूप कशानं वाढतो आपण? पाणी कशानं वाढतो आणि तूप कशानं वाढतो? पाणी वाढण्यासाठी ग्लास असतो, तूप वाढण्यासाठी चमचा असतो. कोणी उलट करेल का? ग्लासानं तूप आणि चमच्यानं पाणी वाढेल का? मूल्य काय आहे? आयुष्य इतकं मौल्यवान आहे, याचा एक एक क्षण इतका मौल्यवान आहे की कितीही पैसे द्या तुम्ही, या शरीराचा एक क्षण पुन्हा मिळणार नाही तुम्हाला. आता तुम्हाला कित्येक क्षण देवानं दिलेत, किंमत नाही आपल्याला त्या क्षणांची. कारण जे मिळतं त्याची किंमत नसते माणसाला. पण एकदा माणूस मेला तर एक क्षण सुद्धा त्याला श्वास घेण्याची परवानगी विकत घेता येणार नाही, कितीही पैसे असू द्यात त्याच्याकडे. देवानं सगळं आयतं दिलंय आणि म्हणून किंमत नाहीये. आणि म्हणून एवढा अनमोल असलेला देह, देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी तो दिलेला देह आहे. एवढा अनमोल असा देह आपण वापरतो कशा करता? या शरीराच्या सगळ्या गोष्टी पुरवण्याकरता हे शरीर भगवंतानं दिलेलं नाही. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही. हे शरीर स्वधर्माचं आचरण करण्याकरता दिलेलं आहे. शरीर हे साधन आहे,
शरीराला साध्य मानून शरीराचेच लाड पुरवायचे नाहीयेत, शरीराच्या द्वारा काही एक वेगळं हितकारक असं कार्य करायचंय. मग हे तव पांच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिंवसावा, शिणू आपुला. अर्थात मग पंचमहाभूतांच्या एकीकरणाने झालेले हे शरीर शेवटी पंचभूतातच जाऊन मिळणार, नष्ट होणार. त्यावेळी आपण केलेले श्रम कुठे शोधावेत. माऊलींनी खूप गहन गंभीर असा विषय इथं सांगितलेला आहे. मग हे तव पाच मेळावा, या शरीराला पाच मेळावा असं म्हटलंय. पंच महाभूतांचा हा मेळा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा पंच महाभूतांपासून हे शरीर मिळालेलं आहे, बनलेलं आहे. या पाच शरीरापासून मिळालेलं हे शरीर. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा. अनुसरेल शब्दाचा अर्थ मिळेल, पंचत्वा जिकडून आले तिकडूनच जाणार आहे, तिकडच जाणार आहे. पंचभूतांपासून हे शरीर मिळाले, पंचभूतांमध्येच विलीन होणार आहे. ते वेळी केला के गिमसावा, शिणू आपुला. मग एकदा का त्या पंचतत्वात हे शरीर विलीन झालं की मग हे केलेले श्रम कुठे शोधावेत. आपल्या मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कारण मेल्यानंतर माणसानं केलेली कामं फक्त लक्षात राहतात, त्यानं ती कामं कशासाठी केलीत. आणि जो माणूस मनुष्य शरीरात येऊन केवळ स्वार्थासाठी जगलाय, स्वतःच्या इच्छा, वासना, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जो जगलाय, त्याच्या त्या कार्याची गणती कुणीही करत नाही. आपल्या सगळ्यांचे वडील आठवतील, वडिलांचे वडील आठवतील, वडिलांच्या वडिलांचे वडील थोडे थोडे आठवतील. पण वडिलांच्या 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 वडिलांचे वडील तुम्हाला काहीच आठवत नसतील, नावही माहीत नसेल तुम्हाला त्यांचं. आपले वडीलही काय जगले, कितीचा हिशोब ठेवतो आपण. वडिलांचा एखाद्या वेळी ठेवूही, आजोबाचा काय हिशोब ठेवतो आपण. जी लोक स्वतःसाठी जगली, स्वतःच्या शरीराच्या भोगासाठी जगली, त्यांच्या श्रमाची एकदा माणूस मेल्यानंतर काय आठवण करणार. कोणताही माणूस मेल्यावर माणूस त्याच्या कोणत्या गोष्टी आठवतो. इतरांसाठी त्यानं काही केलं असेल तर त्याची आठवण होते, काही पारमार्थिक कार्य केलं असेल तर त्याची आठवण होते, काही दान धर्म केलं असेल त्याची आठवण होते, काही पारमार्थिक कार्य केलं असेल त्याची आठवण होते. जो केवळ शरीराच्या भरण पोषणासाठी जगलाय, शरीराच्या तृप्तीसाठी ज्यानं आपलं अख्खं आयुष्य वेचलंय, त्याची चर्चा कुणीही करत नाही, त्याच्या जगण्याचा कुणी हिशोब करत नाही. म्हणून माऊली म्हणतायत, ते वेळी केला के गिमसावा, शिणू आपुला. आणि एकदा का त्या पंचतत्वात हे शरीर मिळाल्यानंतर ते वेळी केला के गिवसावा, गिवसावा म्हणजे शोधावा, शिणू आपुला. आपण केलेले श्रम तिथं शोधत बसावेत तर काय सापडणार आहे तिथं. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन, या लागी येथ अंतःकरण देयावेन. अर्थात म्हणून केवळ देहाचे पोषण करणे म्हणजे केवळ आपली फसवणूक आहे. याकरिता देह पोषणाकडे लक्ष देऊ नये. पुन्हा तोच विषय माऊली सांगतायत. म्हणून केवळ देह भरणं, म्हणून केवळ शरीराचं भरण पोषण करणं म्हणजे ते जाणे उघडी नागवन. नागवन म्हणजे फसवणूक, स्वतःची केलेली फसवणूक आहे. या लागी येत अंतःकरण देयावेना. आणि म्हणून शरीराच्या परिपूर्णतेसाठी, तृप्ततेसाठी, विषयांमध्ये शरीराला रमवण्यासाठी अंतःकरण देऊ नये. बरंचसं लोखंड देऊन थोडंसं सोनं घेता येतं, बरंचसं सोनं देऊन थोडंसं लोखंड खरेदी करणाऱ्याला शहाणा म्हणत नाहीत. लोखंडाचं एक मूल्य आहे, सोन्याचं एक मूल्य आहे. सोनं देऊनही लोखंड घेता येतं, लोखंड देऊन सोनंही घेता येतं. पण किती सोनं देऊन किती लोखंड मिळेल आणि किती लोखंड देऊन किती सोनं मिळेल याचा विचार केला पाहिजे.
शहाणा माणूस तो आहे की जो बरंचसं लोखंड दे. लोखंडाचा जो काही भाव असेल किलोने, सोन्याचा जो काही भाव असेल ग्रामने, 1 ग्राम सोन्याच्या बदल्यात किती किलो लोखंड मिळेल? आता मला त्या काही किलोचे भाव माहीत नाहीत, सोन्याचे काही भाव मला तितकेसे माहीत नाहीत, पण एवढं नक्की माहिती आहे की 1 ग्राम सोनं दिलं की कितीतरी किलो लोखंड मिळेल, एवढं मात्र नक्की. थोडं कितीतरी ग्राम लोखंड देऊन कितीतरी किलो सोनं असं जर कोणी घेत असेल तर तो मूर्ख आहे. अगदी त्या पद्धतीनं या शरीराला येऊन विषयांच्या उपभोगामध्ये जो अंतःकरण गुंतवतो म्हणजे त्यानं सोनं देऊन लोखंड विकत घेतल्यासारखं आहे. तेही अनमोल असं बरंचसं लोखंड सोनं देऊन थोडंसं लोखंड विकत घेतल्यासारखं आहे. विषयांमध्ये मिळणारं सुख क्षणिक आहे, पण ते सुख मिळवण्याकरता जर शरीर वापरलं जात असेल तर त्याच्या एवढा चुकीचा, घातक, नुकसानकारक व्यवहार असा दुसरा या जगामध्ये कोणता नाही. पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, तो श्लोक आपण घेऊया. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत तौ हस्य परिमंथिनौ. अर्थात इंद्रियांचा आपापल्या अर्थांचा म्हणजे विषयांच्या ठिकाणी नियमिततः रागद्वेष असतोच, म्हणून त्यांच्या अधीन कधीही होऊ नये, कारण हे रागद्वेष पुरुषाला विघ्न करणारे आहेत. पुन्हा तोच आशय भगवंतानं पुढे ठेवलेला आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघा. एरवी इंद्रियांची अर्था सारिखा विषो पोखिता संतोषी कीर चित्ता आपजेल. अर्थात सहज पाहिले तर या विषयांच्या इच्छेप्रमाणे विषय सेवन केले असता अंतःकरण संतोषित होते खरे. सामान्य माणूस विषयांच्या उपभोगामध्ये का रमतो? तर रमल्यानंतर काही क्षणिक सुख मिळतं म्हणून. जसं मी म्हणालो, बरंचसं लोखंड दिल्यावर थोडं सोनं मिळतं, नाही असं नाही. भले सोन्याची किंमत बरीच असो, लोखंडाची किंमत कमी असो, तरी सुद्धा बरंचसं लोखंड दिल्यावर थोडं तरी सोनं मिळतं, नाही असं नाही. सामान्य माणसं आपलं अंतःकरण विषयाच्या सुखामध्ये का गुंतवतात त्याचं कारण इथं माऊलींनी दिलंय. एरवी इंद्रियाची अर्था सहज पाहिले तर या इंद्रियांच्या इच्छाप्रमाणे विषय सेवन केले असता अंतःकरण संतोषित होते, हे खरं आहे. एरवी इंद्रियाची अर्था सारिखा विषोपोखिता. या इंद्रियांना विषयांच्या जवळ नेलं की थोडा वेळ या इंद्रियांना आनंद मिळतो. संतोषू कीर चित्ता आपजेल. संतोषू म्हणजे आनंद, कीर म्हणजे थोडा बहुत, चित्ता म्हणजे मनाला, आपजेल म्हणजे उत्पन्न होईल, थोडं बहुत सुख मिळेलही. कुत्र हाड चघळतं. हाड कुत्र्याला खूप आवडतं, म्हणून ते कुत्र नुसतं त्या हाडाला चघळत असतं. आता त्याला का हाड आवडतं याचं काही मला कारण कळलं नाही अजून, पण कुत्र्याला हाड आवडतं. मग ते काय करतं, हाडाला चघळतं चघळतं चघळतं, इतकं चघळतं की ते हाड अक्षरशः ठिसूळ होऊन जातं. ठिसूळ झालं की त्या हाडाचे तुकडे होतात. तुकडे झाले तरी ते हाड चघळत राहतं कुत्र. आणि बराच वेळ त्या हाडाला चघळल्यावर, तोंडात घेतल्यावर, चावल्यावर त्याचा एखादा तुकडा त्या कुत्र्याच्या दाढेत शिरतो किंवा घशात शिरतो किंवा मध्ये जबड्यात वगैरे कुठेतरी शिरतो आणि रक्ताचा थोडासा थेंब बाहेर येतो आणि त्या रक्ताची चव जिभेला लागते आणि कुत्र्याला वाटतं की ही चव या हाडातूनच मिळाली. अंतःकरणाला विषयापासून मिळणारं सुख त्या प्रकारचं आहे असं संतांनीही म्हटलंय. मिळतं सुख. माऊली सांगतात, संतोषू कीर चित्ता आपजेल. थोडा बहुत आनंद, थोडा बहुत संतोष, थोडं बहुत सुख
तिथंही या चित्ताला अंतःकरणाला जाणवेल. परी तो संवचोराचा सांगा तू, जैसा नावे कसवस्तू, जव नगराचा प्रांतू सांडीजे ना. माऊलींनी सदृष्टांत वर्णन केलंय. माऊली म्हणतायत, परंतु तो संतोष सभ्य दिसणाऱ्या चोराप्रमाणे आहे. तो संवचोर गावची वेस ओलांडीपर्यंत स्वस्थ राहतो आणि मग आढरानात गेल्यावर तो जसा सर्वस्वी नाश करतो. माऊलींनी सांगितलंय, परी तो संवचोराचा सांगा तू. एखाद्या चोराच्या तुम्ही सहवासात राहिलात, एखाद्या दरोडेखोराच्या तुम्ही सहवासात राहिलात, तसं विषयांच्या सहवासात राहणं आहे. दरोडेखोराच्या सहवासात तुम्ही राहिलात तर थोड्या काळासाठी तुम्हाला समाधान वाटू शकेल, एक मजबूत माणूस माझ्या बरोबर आहे. पण तो संवचोर तुम्हाला कुठपर्यंत मदत करेल, जैसा नावे कसवस्तू. थोड्या वेळासाठी तो स्वस्थ असेल, शांत असेल, तुमच्यासाठी सकारात्मक असं काही वागत असेल, पण जव नगराचा प्रांतू सांडली ना, जोपर्यंत शहर संपत नाही, लोकांची गर्दी संपत नाही, तोपर्यंत चोर तुमच्या बरोबर चांगलं वागेल. लोकांना घाबरून तो चांगलं वागेल. एकदा का गाव संपलं, एकदा का शहर संपलं, एकदा का आता आपल्याला अडवणारं कोण नाही असं दरोडेखोराला कळलं की मग तुमचा तो घात केल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्या पद्धतीनं विषयांच्या सहवासात मिळणारं सुख क्षणिक आहे. या शरीरांच्या मागं जर अंतःकरणाला लावलं तर या अंतःकरणाला क्षणिक सुख मिळणार आहे, पण ते क्षणिक सुख सुद्धा या आत्म्याचंच आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.